इयत्ता 11वी कॉमर्स, त्याच्यामधील विषय आहे वाणिज्य संघटन व व्यवस्थापन. त्याच्यामधील प्रकरण 5 व्यवसाय संघटनांचे प्रकार. बघा आता व्यवसाय संघटनांचे प्रकार याच्यामध्ये 2 प्रकारांमध्ये किंवा 2 क्षेत्रांमध्ये त्याचं वर्गीकरण होत असतं. त्याच्यामध्ये खाजगी क्षेत्र आणि सार्वजनिक क्षेत्र अशा 2 क्षेत्रामध्ये किंवा 2 प्रकारांमध्ये व्यवसायाचं काय होत असतं, वर्गीकरण होत असतं. मागच्या लेसनमध्ये आपण पाहिलेले आहे खाजगी क्षेत्र म्हणजे काय आणि खाजगी क्षेत्राचे प्रकार आपण अभ्यासलेले आहेत. त्याचबरोबर आज आपण पाहणार आहोत सार्वजनिक क्षेत्र. बघा आता खाजगी क्षेत्र आणि सार्वजनिक क्षेत्र याच्यामधील फरक काय म्हणजे किंवा याच्या खाजगी क्षेत्र म्हणजे काय आणि सार्वजनिक क्षेत्र म्हणजे काय. बघा आता भारतात खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील संस्थांचे सहअस्तित्व आहे. खाजगी क्षेत्रातील व्यवसाय संघटनांची मालकी व व्यवस्थापन हे एका व्यक्तीकडे किंवा व्यक्तिसमूहाकडे असते, तर सार्वजनिक क्षेत्रातील व्यवसाय संघटनांची मालकी ही सरकारकडे असते. बघा आता खाजगी क्षेत्रातील संघटनांचा हेतू हा काय असतो, जास्तीत जास्त नफा मिळवणे हा असतो. त्याचबरोबर सार्वजनिक क्षेत्रातील संस्थांचा हेतू असतो ग्राहकांना विश्वासात घेऊन त्यांना काय करणे, सेवा प्रदान करणे हा असतो. बघा आता स्वातंत्र्य प्राप्तीपूर्वी काय झालं तर सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम काही विशिष्ट क्षेत्रातच होते, जसे की टपाल सेवा, तारायंत्र, हवाई वाहतूक, रेल्वे इत्यादी. स्वातंत्र्यानंतर सार्वजनिक क्षेत्राचं काय झालं, औद्योगिक धोरण 1956चा भाग म्हणून त्यामध्ये समावेश झाला. बघा आता सार्वजनिक क्षेत्र म्हणजे काय तर ज्या संस्थांची मालकी किंवा वित्तपुरवठा, व्यवस्थापन आणि नियंत्रण हे कोणाचे असतं तर सरकारचे किंवा सरकारी समूहाचे असते. त्या संस्थांना काय करतात, सार्वजनिक क्षेत्रातील संस्था असं म्हणतात. उदाहरणार्थ बघा आता दिलेले आहे मी तर HPCL म्हणजे काय तर हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड. त्याचबरोबर BPCL म्हणजे भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड. म्हणजे ज्या संस्थांची मालकी किंवा वित्तपुरवठा किंवा व्यवस्थापन हे काय करतात तर ते कोणाचं असतं तर सरकारचं असतं, त्याला काय म्हणायचं, सार्वजनिक क्षेत्र असं म्हणायचं. खाजगी क्षेत्रामध्ये काय असतं तर खाजगी क्षेत्रामध्ये वैयक्तिक स्वरूपाचा काय असतो, व्यवसाय असतो. त्याच्यामध्ये काय असतं तर नफा मिळवणे ही काय असतं, खाजगी क्षेत्राचा उद्देश असतो. तसं सार्वजनिक क्षेत्रामध्ये काय असतं, सेवा पुरवणे, जनतेला सेवा पुरवणे हा सार्वजनिक क्षेत्राचा काय असतो, हेतू असतो किंवा सार्वजनिक संस्थेचा हेतू असतो. त्याचबरोबर सार्वजनिक संस्थेची व्याख्या बघा आता. सार्वजनिक संस्था म्हणजे अशा संघटना की ज्या केंद्र, राज्य किंवा स्थानिक सरकारच्या मालकीच्या असतात व ज्या जनतेला वस्तू किंवा सेवा रास्त किमतीला पुरवतात व ज्यांचे कार्य कमी अधिक प्रमाणात काय होत असते, स्वयंचलित पद्धतीने चालते. ही ब्रिटनिक शब्दकोशानुसार व्याख्या आहे. परत एकदा बघा, सार्वजनिक संस्था म्हणजे अशा संघटना की ज्या केंद्र, राज्य किंवा स्थानिक सरकारच्या मालकीच्या असतात व ज्या जनतेला वस्तू किंवा सेवा रास्त किमतीला पुरवितात व ज्यांचे कार्य कमी अधिक प्रमाणात स्वयंचलित पद्धतीने चालते. बघा आता याच्यामध्ये काय करतात तर हे सरकारच्या मालकीचं काय असते, ही औद्योगिक संस्था असते. सरकार काय करत असतं तर जनतेला
सेवा पुरवत असतं. त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रमाणात काय करत असतं, जनतेला किंवा लोकांना सेवा मोठ्या प्रमाणात कशा मिळतील याच्याकडे लक्ष दिलं जातं. बघा आता सार्वजनिक क्षेत्रातील संघटनांचे वर्गीकरण म्हणजे सार्वजनिक क्षेत्राचे प्रकार थोडक्यात. त्याच्यामध्ये 1 विभागीय आस्थापना, वैधानिक महामंडळ, 3 सरकारी कंपनी, 4 बहुराष्ट्रीय कंपनी. म्हणजे सार्वजनिक क्षेत्र हे काय असतं तर वेगवेगळं विभागून असतं किंवा त्याचे वेगवेगळे प्रकार पडत असतात. वेगवेगळ्या कंपन्या किंवा वेगवेगळ्या प्रकार पाडून त्याचं काय केलं जातं, लोकांना सेवा पुरवल्या जातात. परत एकदा बघा, सार्वजनिक क्षेत्रातील संघटनांचे वर्गीकरण: 1 विभागीय आस्थापना, 2 वैधानिक महामंडळ, 3 सरकारी कंपनी, 4 बहुराष्ट्रीय कंपनी. त्याच्यामधलं पहिलं आहे विभागीय आस्थापना. म्हणजे काय तर डिपार्टमेंटल ऑर्गनायझेशन, म्हणजे ज्या आस्थापनाची किंवा एखाद्या संस्थेची किंवा एखाद्या विभागाची मालकी, व्यवस्थापन, नियंत्रण आणि वित्तपुरवठा हे काय करत असतं, सरकारद्वारे केला जातो. त्यास काय म्हणायचं, विभागीय आस्थापना असे म्हणायचं. किंवा एखादी विभाग, संस्था काय केलेली असते, याचे विभाग पाडलेले असतात. एखादं आपल्याला कार्य करायचं असेल तर काय केलं जातं, तर एखादी संस्था असते किंवा एखादी कंपनी असते तर ती काय करत असते, कार्य करण्यासाठी एकच व्यक्ती किंवा सगळे मिळून काय एखादं कार्य किंवा एखादं काम काय करू शकत नाही. त्यामुळे काय केलं जातं, प्रत्येकाला विभागून काम दिलं जातं, त्याचे विभाग पाडले जातात. मग तसंच आहे या प्रकारामध्ये याचे डिपार्टमेंट म्हणजे याचे विभाग काय केले जातात, पाडले जातात. बघा आता हा सार्वजनिक क्षेत्रातील संघटनेचा सर्वात जुना प्रकार आहे. त्यामध्ये काय करतं, सरकारचा एक अविभाज्य भाग म्हणून विभागीय आस्थापना काय करत असते, सर्व कार्य पार पाडत असते. त्याचबरोबर याचा खाते प्रमुख हा त्या खात्याचा मंत्री असतो. तसेच सर्व विभागीय आस्थापनांचे काय करत असतो, हे कार्य शासकीय अधिकाऱ्यांच्या द्वारे केले जाते. सर्व कर्मचाऱ्यांना काय केलं जातं, सरकारी कर्मचारी असं संबोधलं जातं. ही संस्था असते किंवा ही एखादं क्षेत्र आहे हे, तर हे काय केलेलं असतं, सरकारच्या नियंत्रणावर किंवा सरकारच्या व्यवस्थापनावर किंवा सरकारद्वारे काय केलं जातं, चालवलं जातं. त्यामुळे इथे काम करणारी व्यक्ती असते तर तिला काय केलं जातं, किंवा एखादा कर्मचारी, काम करणारा कर्मचारी, याला काय म्हणतात तर हा सरकारी नोकरदार आहे, हा गव्हर्नमेंट जॉबला आहे, तर कुठे आहे, सरकारी नोकरदार आहे किंवा सरकारी कर्मचारी आहे असं काय केलं जातं, संबोधलं जातं. त्याच्यामध्ये बघा आता टपाल खाते, रेल्वे खाते, उद्योग, संरक्षण खाते, आकाशवाणी, सार्वजनिक उपयोगिता सेवा इत्यादी ह्या काय केल्या जातात, ह्या विभागीय आस्थापनाची उदाहरणे आहेत. म्हणजे जिथं म्हणजे ही एखादी आपली गाडी असते तर ती काय असते, आपली स्वतःची वैयक्तिक असते, म्हणजे ही खाजगी क्षेत्रामध्ये मोडली जाते. तसं प्रायव्हेट बस असतात, रेल्वे असतात, तर ती आपल्या मालकीची नसते, तर ती कोणाची असते, तर सरकारची असते. मग ते कशाचं उदाहरण आहे, मग ते सार्वजनिक क्षेत्र. तसंच आपण आपल्या फोनवरून काय करत असतो, एखाद्याला फोन करत असतो, मेसेज करत असतो, एखादा संदेश करत असतो, म्हणजे हे काय झालं, वैयक्तिक झालं. म्हणजे ते खाजगी क्षेत्रामध्ये आपण त्या मोबाईलचं किंवा एखादा आपण पर्सनली मेसेज करत असतो तर आपण काय त्याच्यामध्ये काय करत असतो, वैयक्तिक आपली मालकी असते. तसं टपालमधून किंवा आपल्याला एखादी कुरिअर सेवा पुरवायची आहे तर ती आपली वैयक्तिक मालकीची आहे का, तर नाही.
मग ती कसल्या मालकीची आहे, तर ती सरकारच्या मालकीची आहे. बघा आता एखादी संस्था असते किंवा एखादं डिपार्टमेंट किंवा एखादी विभागीय संस्था असते, तर तिचे काही वैशिष्ट्ये पडतात. बघा आता विभागीय आस्थापनांची वैशिष्ट्ये. ही विभागीय आस्थापनामध्ये काय केलं जातं, तर ह्याचे व्यवस्थापन सरकारच्या संबंधित खात्याद्वारे केले जाते. त्याचबरोबर संबंधित खात्यांचे मंत्री विभागीय आस्थापनाच्या कामकाजासंबंधी संसदेला काय असतात, जबाबदार असतात. त्याचबरोबर ह्या आस्थापनाच्या प्रत्येक विभागात वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून काय केलं जातं, कनिष्ठ अधिकाऱ्यांकडे म्हणजेच अधोगामी अधिकार प्रदान केले जात असतात. त्याचबरोबर वार्षिक अंदाजपत्रकात तरतूद करून विभागीय आस्थापनाला काय केलं जातं, विधिमंडळाद्वारे वित्तपुरवठा केला जातो आणि त्यांचा काय केला जातो, सर्व महसूल हा थेट सरकारच्या तिजोरीत जमा केला जातो. त्याचबरोबर त्यातली अंदाजपत्रके, कामे, हिशोब तपासणीची कामे, लेखापरीक्षणे इत्यादी काय केली जातात, विविध कामे इतर सरकारी विभागांप्रमाणे केली जातात. त्याचबरोबर विभागीय आस्थापना काय केलं जातं, सरकारपासून स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व नसतं, ते काय केलेलं असतं, सरकारवर अवलंबून असतं. त्याचबरोबर संबंधित खात्याअंतर्गत काय केलं जातं, त्यांचं कामकाज केले जाते. त्याचबरोबर विभागीय आस्थापना या सरकारचा अविभाज्य भाग असल्यामुळं सदर आस्थापनाच्या कर्मचारी वर्गाला काय केलं जातं, इतर नागरी सेवा कर्मचाऱ्यांप्रमाणे सर्व बाबींसाठी समकक्ष समजण्यात येत असतात. त्याचबरोबर याचं काय केलं जातं, या आस्थापनाच्या उपक्रमावर प्रत्यक्ष आणि संपूर्ण नियंत्रण हे कुणाचं असतं, तर सरकारचं असतं. इथे प्रत्येक खर्च कारभार सरकारद्वारे चालवला जातो. म्हणजे एखादा खर्च या संस्थेमध्ये एखादा खर्च करायचा असेल तर ते कोण खर्च करतं, तर सरकार करत असतं. त्याचबरोबर एखादे कठोर सरकारी नियंत्रण आणि देखरेख असल्यामुळे काय केलं जातं, विभागीय आस्थापनांमध्ये निधीचा गैरवापर होण्याची शक्यता अत्यंत कमी असते. म्हणजे एखादे या सरकारी कामे असतात त्याच्यामध्ये काय केलं जातं, प्रत्येक कामाची किंवा पैसे दिले तर पैसे जमा केले, एखादा खर्च केले तर काय केले जाते, पावती दिली जाते. त्यामुळं इथे गैरवापर होण्याची शक्यता कमी असते. त्याचबरोबर जे सरकारी नोकरदार असतात तर ते काय केलेले असतात, तर ते एखादी परीक्षा म्हणजे ते काम करण्यासाठी काय असतात, तर पात्र असतात किंवा काम करणारे पात्र व्यक्ती किंवा पात्र कर्मचारी हे त्या संस्थेमध्ये काय केलेले असतात, नेमलेले असतात. त्यामुळं या आस्थापनाचं व्यवस्थापन काय केलं जातं, व्यवस्थित होत असतं. त्याचबरोबर याच्यामध्ये काय होते, जास्त गोपनीयता बाळगता येते, म्हणजे गुप्तता याच्यामध्ये काय केली जाते, राखली जाते. बघा आता इथे दिसते तुम्हाला विभागीय आस्थापनांची वैशिष्ट्ये. बघा, 1 सरकारद्वारे व्यवस्थापित, 2 अधिकार प्रदान, 3 शासनाकडून वित्तपुरवठा, 4 सरकारी संचालन, 5 स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व नाही, 6 शासकीय कर्मचारी. बघा आता इथे दिले आहे सरकारद्वारे व्यवस्थापित. सरकारद्वारे व्यवस्थापित म्हणजे काय, तर इथलं काम किंवा इथलं व्यवस्थापन हे काय केलं जातं, सरकारद्वारे केलं जातं. त्याचबरोबर दुसरं आहे अधिकार प्रदान, म्हणजे याला या आस्थापनामुळे किंवा या संस्थेमध्ये काय केलं जातं, प्रत्येकाला काही अधिकार प्रदान केलेले असतात, प्रत्येकाला वेगवेगळं काम करण्याचा अधिकार दिलेला असतो. त्याचबरोबर तिसरा आहे शासनाकडून वित्तपुरवठा. शासनाकडून वित्तपुरवठा म्हणजे काय, तर याच्यामध्ये एखादा वार्षिक अंदाजपत्रक असेल तर ते काय केलं जातं, शासनाकडे किंवा सरकारकडे काय केलं जातं, त्याचा जो जमा झालेली रक्कम असते तर ती काय केली जाते, सरकारकडे त्याचा महसूल सरकारच्या तिजोरीत जमा केला जातो. त्याचबरोबर 4 आहे सरकारी संचालन. सरकारी संचालन म्हणजे काय, तर त्याची अंदाजपत्रकीय कामे, हिशोब तपासणीची कामे, लेखापरीक्षणाची कामे ही काय केली जातात, सरकारी विभागाप्रमाणे केली
जातात. त्याचबरोबर पुढचं आहे स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व नाही. म्हणजे ही व्यक्ती किंवा या संस्थेमध्ये काम करणारी व्यक्ती हिला कोणतेही स्वतंत्र अस्तित्व नसतं. ही कुणाद्वारे चालते तर सरकारद्वारे. सरकारने जे नियम घालून दिलेले असतात त्या नियमांप्रमाणे हिला काय करावं लागतं, कार्य करावं लागतं. म्हणजे हिचं इथे वैयक्तिक किंवा तिथे काम करणारी व्यक्ती हिला कोणतेही वैयक्तिक नियम किंवा ती वैयक्तिक कोणताही निर्णय घेऊ शकत नाही. म्हणजे तिला स्वतंत्र अस्तित्व नाही आहे. शासकीय कर्मचारी, पुढचं आहे शासकीय कर्मचारी. म्हणजे हे एक विभागीय असतं, पण हे काय आहे तर सरकारचा एक अविभाज्य भाग असल्यामुळे इथं कर्मचारी वर्गाला काय केलं जातं, नागरी सेवा कर्मचाऱ्यांप्रमाणे सर्व बाबींसाठी समकक्ष समजण्यात येतं. त्याचबरोबर याच्यामध्ये काय होतं तर विभागीय आस्थापनेमध्ये काय होत असतं तर एखादा निर्णय घ्यायचा असेल तर तो काय केलं जातं, पुढे एखाद्या मंत्र्याची सर्वोच्च अधिकाऱ्याची काय करावी लागते, संमती घ्यावी लागते. त्यामुळे काय होतं तर इथं निर्णय घेण्यास काय होत असतं, विलंब होत असतो. तसं खाजगी क्षेत्रामध्ये नसतं. खाजगी क्षेत्रामध्ये काय असतो, वैयक्तिक मालक असल्यामुळे ते स्वतः पटकन निर्णय घेऊ शकतो. तसं सरकारी क्षेत्रामध्ये नसतं किंवा ह्या विभागीय आस्थापनेमध्ये नसतं. इथं नेमून दिलेले वरचे अधिकारी असतात किंवा मंत्री असतात, सर्वोच्च अधिकारी असतात, तर त्यांच्याकडनं काय करावी लागते, एखाद्या कामाची मंजुरी मिळवावी लागते किंवा एखादा निर्णय घ्यायचा असेल तर त्यांच्यापर्यंत काय करावी लागते, एखाद्या निर्णय घेण्यासाठी त्यांना विचारावं लागतं किंवा एखादा विषय चर्चेस घेण्यासाठी चर्चा करून त्याच्यावर काय करावं लागतं, निर्णय घ्यावा लागत असतो. त्यामुळं काय होतं, निर्णय घेण्यास विलंब होत असतो आणि त्यामुळं कामही किंवा एखादं काम करण्यासाठी पण खूप वेळ लागतो. पुढचा प्रकार आहे वैधानिक महामंडळ. वैधानिक महामंडळ म्हणजे काय, त्याचा आहे बघा स्टॅट्युटरी कॉर्पोरेशन. बघा आता वैधानिक महामंडळ म्हणजे काय. वैधानिक महामंडळ ही स्वायत्त संस्था असून जी संसदेत किंवा विधिमंडळात स्वतंत्र कायदा करून हक्क, कार्य आणि कर्तव्ये स्पष्ट करून स्थापन झालेली असते. याच्यामध्ये काय केलेलं असतं तर यामध्ये गुंतवलेले भांडवल हे कोणाचं असतं तर राज्य सरकारने अधिग्रहण केलेलं असतं. त्याचं उदाहरण बघा, भारतीय रिझर्व्ह बँक, भारतीय आयुर्विमा महामंडळ म्हणजे LIC. म्हणजे याच्यामध्ये काय केलेलं असतं तर एखाद्या संस्थेने किंवा एखाद्या विधिमंडळाने काय केलं असतं, एखादा कायदा स्वतंत्र कायदा करून हक्क आणि कार्य आणि कर्तव्य स्पष्ट करून काय केलेली असते, ही स्थापन झालेली असते. म्हणजे एखादी बँक उभारायची असेल तर त्याचे बँकेचे काय असतात तर काही नियम असतात. त्याचबरोबर हे आहे भारतीय आयुर्विमा महामंडळ म्हणजे LIC. मग ती एखादी LIC असेल किंवा एखादी पॉलिसी असेल तर ती पॉलिसी काढण्यासाठी किंवा त्या पॉलिसीमधले काही सरकारने काय केलेले असतात, नियम घालून एवढी रक्कम भरावी लागेल किंवा एवढ्या वय झाल्यावर एवढी रक्कम द्यावी लागेल, एवढ्या वर्षानंतर एवढी रक्कम तुम्हाला मिळेल, असं काही केलेलं असतं, काही नियम घालून दिलेलं असतं. तसं बँकेतही असतं. बँकेत काय केलेलं असतं, काही बँकांना सरकारने काय दिलेलं असतं, 8% रक्कम व्याज मिळेल, एवढं कर्ज मिळेल, एखादी गोष्ट तारण ठेवली तरच कर्ज मिळेल. तर ते सरकारने काय केलेले असतात, नियम घालून दिलेले असतात. त्या नियमानुसार काय करावं लागतं तर ह्या बँका चाललेल्या असतात. त्याच्यामध्ये काय करतात तर त्यामध्ये गुंतवलेले भांडवल काय केलेलं असतं, राज्य सरकारने किंवा एखाद्या सरकारने त्याच्यामध्ये गुंतवलेलं असतं. बघा आता वैधानिक महामंडळाची वैशिष्ट्ये. बघा आता ही वैधानिक महामंडळ तर ते काय केलेलं असतं, एखाद्या कायद्याने निर्माण केलेली ही काय आहे तर कृत्रिम व्यक्ती आहे, जिला स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व
असते, म्हणजे ती स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व असते, म्हणजे ती नियम घालून दिल्यामुळे ती स्वतः निर्णय काय करत असते. म्हणजे एखादी कंपनी असेल किंवा बँक असेल तर त्या बँकेला काय केलेलं आहे तर सरकारी नियम घालून दिलेले आहेत. मग त्या सरकारी नियमानुसार काय होतं तर त्या बँकेचा एखादा मॅनेजर असेल तर तो काय करत असतो तर त्या सरकारी नियमांनुसार बँकेमध्ये पैशांची उलाढाल करत असतो. पैशांची उलाढाल म्हणजे काय तर एखाद्या व्यक्तीने पैसे गुंतवल्यानंतर तिला किती व्याज द्यायचं किंवा एखाद्याला कर्ज द्यायचे असेल तर ते किती व्याज टक्क्यावर द्यायचं, तर हे काय केलेलं असतं तर सरकारने नियम घालून दिलेले असतात. मग ती बँकेचा जो मॅनेजर असतो तर तो काय करत असतो बँकेचे निर्णय घेत असतो. म्हणजे सरकारने नेमून दिलेल्या संचालक मंडळाद्वारे ह्याचे काय केलं जातं व्यवस्थापन केलं जातं. त्याचबरोबर या महामंडळा काय केलं असतं स्वतःच्या नावाने करार करता येतात आणि कोणताही व्यवसाय चालवता येतो. त्याचबरोबर ह्या वैधानिक महामंडळात काय केलं तर त्यांची निर्मिती केलेल्या संसदेला किंवा विधिमंडळाला काय केलं जातं उत्तरदायी असतात. या मंडळाच्या कामकाजात काय केलं जातं हस्तक्षेप करण्याचा संसदेला कोणताही अधिकार नाही. ही संसद काय करते फक्त योजना आणि महामंडळाच्या एकूण कामगिरीवर चर्चा करू शकतात. त्याचबरोबर वैधानिक महामंडळाची काय केले जाते मालकी आणि व्यवस्थापन सरकारचे असले तरी कर्मचारी हे काय करतात सरकारी कर्मचारी नसतात. विविध महामंडळातील काय करतात कर्मचाऱ्यांना समान किंवा एकसारखे वेतन आणि लाभ सरकारकडून दिले जातात. त्यांना भरती वेतन आणि व्यवस्था महामंडळाने ठरवलेल्या नियमांद्वारे केले जाते. त्याचबरोबर वैधानिक महामंडळ हे आर्थिक स्वायत्त किंवा स्वातंत्र्याचा लाभ घेते. त्याचबरोबर वैधानिक महामंडळ हे अंदाजपत्रक हिशोब वित्त नियंत्रणाचा काय असतो अधीन नाही. सरकारची परवानगी मिळाल्यावर हे काय करत असतात महामंडळात देशातून किंवा देशाबाहेरून निधी उभारू करू शकतात. त्याचबरोबर विशिष्ट कायदा आणि नियमांचं पालन करून वैधानिक महामंडळ अस्तित्वात येत असल्यामुळे प्रशासनात कामकाजात कोणताही शासकीय हस्तक्षेप नसतो. तसंच सर्व वैधानिक महामंडळे काय करतात राजकीय हस्तक्षेपापासून ते काय असतात मुक्त असतात. त्याचबरोबर या वैधानिक महामंडळात जो कर्मचारी असतो तर तो काय करतो कर्मचाऱ्यांचे वेतन आणि भरती संबंधित काय करत असतो वैधानिक महामंडळाचे स्वतःचे नियम आणि कायदे असतात. कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता टिकून ठेवण्यासाठी ते काय करत असतात चांगल्या सुविधा आणि आकर्षक सेवा शर्ती ह्या काय करत असतात कर्मचाऱ्यांना प्रदान करत असतात. त्याचबरोबर ह्या वैधानिक महामंडळाची काय असते हे कागदोपत्री काम किंवा कमी औपचारिक निर्णय घेण्यापूर्वी काय केलं जातं त्याच्यामध्ये सर्व कागदपत्रे पुरवली जातात. त्याचबरोबर वैधानिक महामंडळे व्यवस्थापन आणि व्यवहार स्वतंत्रपणे आणि लवचिकतेने करण्यास समर्थ असतात. बघा आता वैधानिक महामंडळाची वैशिष्ट्ये मी आता सांगितली त्याचे एक्सप्लेन केले. 1 सामुदायिक संघटना, 2 विधिमंडळास उत्तरदायी स्वतःची कर्मचारी प्रणाली, 4 आर्थिक स्वायत्तता, 5 राजकीय हस्तक्षेप. अशा प्रकारे आपण सरकारी क्षेत्राचे 2 प्रकार अभ्यासलेले आहेत. त्याच्यामधले एक आज पाहिला आपण विभागीय आस्थापना आणि 2 वैधानिक महामंडळ. ओके, धन्यवाद.